प्रसन्न स्ट्रायकर्स यांचे सलामीचे फलंदाज मिलिंद भोईर भाई आणि सचिन कोळे कॅप्टन ऑफ द टीम. एक मोठं बॅटल होऊ शकते या ठिकाणी. आपल्या लीग साठी लाभलेले पंच हनुमानजी नाईक सर आणि बंटी म्हात्रे, एक ऑफिशियल पंच, क्वालिफाईड पंच. नक्कीच लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे कारण एक संघ क्वालिफाईड होणार आहे फायनल साठी. 4 षटक 20 मिनिटांमध्ये फेकायचे आहेत. 20 मिनिटांपेक्षा जास्त जर वेळ लागत असेल तर पॅनलाइज केलं जाईल. तुमचा एक प्लेयर 38 सर्कल मध्ये खेळवला जाईल ऍडिशनल. स्टार्ट गेम ऑन. पॉवर प्लेचं षटक असणारा पहिलं सामना करेल सचिन कोळी आणि गोलंदाजी मार करू उमेश भोईर फ्रॉम धोनपाडा. एक तेज तर्रार गोलंदाज लेफ्ट हँडर बॅट्समन सचिन कोळी किती स्कोर उभा करू शकतात, कितीच लक्ष देऊ शकतात 7 आसरा वॉरियर्स समोर. पहिला चेंडू गेम ऑन हिअर. फुलोर फुलटाचा चेंडू बीट झालाय सचिन. निर्धाव चेंडूची सांगता. पहिला चेंडू चांगला चेंडू. दशरथ म्हात्रे, पोलीस पाटील आपण यायचंय स्टेजवर. तुमचं स्वागत आहे. आपली बसण्याची व्यवस्था इथे केलेली आहे. तसेच प्रदीप पाटील आपण देखील यायचं आहे. आपलं स्वागत आहे. चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सचिनला मात्र कळत नाहीये, जकडून ठेवलंय गोलंदाजाने उमेशने. काहीशी चर्चा केली जाते. मिलिंद सांगू शकतोय की बॉल कुठल्या दिशेने जातोय, कसा जातोय, काय लेंथ आहे चेंडूची. गती मात्र स्वतः अनुभवतोय सचिन. आता मात्र तिसरा चेंडू फेकेल उमेश. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू. डिफेन्स आणि डिफेन्स, फक्त डिफेन्स करण्या व्यतिरिक्त कोणताही पर्याय नव्हता सचिनकडे. आणि गरजेचं आहे, जर तुम्हाला जर चेंडू समजत नसतील गोलंदाजाचे तर स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. कारण कदाचित नॉन स्ट्रायकर फलंदाजाने अभ्यास केलेला असतो गोलंदाजाचा, कळत असतं त्याला कुठे टप्पा पडतोय, कट होतोय, इनस्विंग होतोय, आउटस्विंग होतोय. नक्कीच तो त्याचा फायदा घेऊ शकतो. पुढचा चेंडू सामना करेल आता मात्र भाई, आणि भाईने टोलवलाय चेंडू ऑफच्या दिशेने. चेंडू मागे क्षेत्ररक्षक उचलणार, फेकणार, मात्र अचूक फेकी. 2 धावा मात्र रोखू शकले नाहीत. संघाची धाव संख्या 3 धावा. आणि तसं पाहायला गेलं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये आमच्या असोसिएशन मध्ये उमेश आणि मिलिंद एकाच टीम मध्ये खेळतात, त्यामुळे एकमेकांचे लूज वीक पॉइंट्स त्यांना माहिती आहेत. नक्कीच त्याचा फायदा एकमेकांविरुद्ध खेळताना उचलता आला पाहिजे दोघांना, जसा उमेश उचलतोय. षटकातील शेवटचा चेंडू असेल. अद्यापही फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्यात. चांगलंच प्रगतीपथावर आहे गोलंदाज उमेश, चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र शेवटचा चेंडू आहे. पॉवर प्लेचा फायदा अद्यापही घेता आलेला नाहीये सचिनला.
परंतु आता खराब चेंडू होता, चांगला समाचार घेतलाय, चेंडू गेलाय सीमा पार 6 धावांसाठी. पंच हनुमान नाईक टायनीस. स्पोर्ट क्रिकेट क्लब पिंपळपाडा खरं तर प्रीमियर लीग चं आयोजन केलंय. ग्रुप ग्रामपंचायत उंबर्डे अंडरम बॉक्स क्रिकेटचा थरार खरं तर तुम्हाला पाहायला मिळेल. नाईट स्पर्धा आहे शनिवारी 23 मार्च 2024 रोजी. आमचे लाडके आयोजक ॲडव्होकेट प्रल्हाद आत्माराम म्हात्रे साहेबांच्या स्वप्नातून साकारलेली ही अंडरम बॉक्स क्रिकेटची प्रीमियर लीग प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. प्रथम क्रमांक 3000 रुपये आणि एक बोकड, द्वितीय क्रमांकासाठी 2000 रुपये आणि बोकड, तृतीय क्रमांकासाठी रोख रक्कम 1000 आणि चतुर्थ क्रमांकासाठी आपण पाहतोय 500 रुपये आणि 4 कोंबड्या. तृतीय क्रमांकासाठी देखील 7 कोंबड्यांचं पारितोषिक आहे आणि फॉर्म फी असेल अर्थातच 200 रुपये. ऑनरसाठी 4000 रुपये ची फी आहे. 8 संघ फक्त या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवतील. खूप चांगलं आयोजन खरं तर प्रेक्षकांच्या भेटीस आलंय. वाईट चेंडू, खराब चेंडू आहे. पहिलाच चेंडू खराब फेकला गेलाय. गतीवर तर शनिवारी हे सामने होणार. दिनांक 23/3/2024 रोजी 7 वाजता चालू होतील हे सामने. आणि या सामन्याकडे एक चुरसीचा एक टर्निंग पॉइंट पाहू शकतो आम्ही. फक्त एकच स्टंप उभा आहे, 2 स्टंप उडवले गेलेत आणि त्रिफळा उद्ध्वस्त. तंबूच्या आसऱ्याला परतावा लागते मिलिंदला. हॅलो, नक्कीच अंडरम बॉक्स नाईट क्रिकेटचा थर्रार तुम्हाला पाहायला मिळेल. खूप चांगली प्रीमियर लीगचं आयोजन त्या ठिकाणी केलं गेलंय. सर्व खेळाडूंना आमची विनंती असेल की आपण फॉर्म भरून घ्या आणि 8 टीम्स मध्ये क्रिकेटचं हे बॅटल पाहायला मिळेल. बॉक्स क्रिकेट म्हटलं की फास्ट क्रिकेट आलाय, परंतु जाऊया आपण मैदानाकडे. उंबर्डे विभाग प्रीमियर लीगचं हे आयोजन आपण पाहतोय. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. खूप चांगलं आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. ताब्या स्टिकच्या बाहेर पंच बंटी म्हात्रे सरांचा इशारा आला. इट्स अ व्हाईट बॉल. धावसंख्या एकूण स्कोर कार्डवर 12 रन्स ऑन दी बोर्ड. 12 धावा धावफलकावर आहेत. महत्वाची लढत. विजयी संघ खरं तर सेमीज मध्ये दाखल होणार आहे. क्वार्टर फायनलची लढत आपण पाहतोय. उंच हवेत चेंडू उडाला, फार वेळ मिळाला, परंतु कॅच मात्र काही पकडू शकला नाहीये क्षेत्ररक्षक. कॅच या ठिकाणी जमिनीला दान झाले असं म्हणावं लागेल. कॅच ड्रॉप आणि धावसंख्या 2 धावेने एकूण 14 धावा स्कोर कार्डवर आपण 14 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतो. एक गड्याच्या मोबदल्यात 14 धावा. आणखीन एक चांगला फटका. बॉल बॅक ड्राईव्ह. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू फील्ड झाला. कोणत्या प्रकारची रन्स येत नाहीये. डॉट बॉल. षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज मनोज. षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 असरा वॉरियर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट प्रसन्न स्ट्रायकर्स हे 2 फ्रँचाइज टीम्स आपण पाहतो. फटका चांगला. दीपेक्षा कव्वरला क्षेत्ररक्षक होता. कॅच ड्रॉप झाला. 100% डेडिकेशन. त्या ठिकाणी शेताचा बांध आहे, अन्यथा कॅच सहज पकडली असती. थोडासा अडथळा जरूर आला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. गोलंदाज म्हणतोय की काही हरकत नाहीये. चांगला प्रयत्न या ठिकाणी. चला खेळाडूला दुखापत झाली का पहा प्लीज. मैदानाचा आपण विचार केला तर समोरच्या दिशेला असणारी आउटफील्ड कमालीची फास्ट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये चांगलं प्रयत्न या ठिकाणी क्षेत्ररक्षक करतायत. त्यांचं देखील कौतुक करणं फार महत्वाचं राहील. पहा दुखापत झाली का हे जरा पाहून घ्या आपण. आणि चला आपण फर्स्ट एज बॉक्स त्याकडे घेऊन जायचं आहे.
दोन चेंडूंचा खेळ अद्याप बाकी असेल दुसऱ्या षटकातील. धावसंख्या एकूण 16 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतो. षटकातील पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता ऑफस्टिकच्या बाहेर. लाईन त्यांनी लेंथ कमालीची राहिल्या. अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आयकॉन खेळाडू आहे. महत्वाची जिम्मेदारी मनोजवर आहे. फ्रँचाइज टीमला आपण पाहतोय अर्थातच 7 असरा वॉरियर्स त्यांच्या विरोधात प्रसन्न स्ट्रायकर्स. दोन टीम मध्ये क्रिकेटचं बॅटल. कमालीचं षटक पाहिलं. षटक संपलंय. दुसरं पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांती धावसंख्या एकूण 16 धावा धावफलकावर आपण पाहताय. उंबरडे विभाग प्रीमियर लीग न भूतो न भविष्य असं हे आयोजन. खूप चांगलं आयोजन आणि खूप चांगलं नियोजन या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. प्रथमच ही लीग लाईव्ह टेलिकास्ट खरं तर थेट प्रक्षेपण RS लाईव्हच्या माध्यमातून केलं गेलंय. आपल्या स्मार्टफोनवर टेलिव्हिजन स्क्रीनवर आणि लॅपटॉपवर घर बसल्या खरं तर या स्पर्धेचा आनंद तुम्ही घेऊ शकता. RS लाईव्हला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला तुम्ही विसरू नका. आणि तदनंतर जर्सीचा आपण विचार केला तर खूप चांगले जर्सी दत्तगुरु स्पोर्ट्स वडाव अर्थातच आमचे परम मित्र बबलू म्हात्रे, प्रवीण म्हात्रे आणि खूप चांगले जर्सीज या ठिकाणी तयार केल्यात. खूप चांगला ड्रेस कोड या ठिकाणी आपण पाहतो या स्पर्धेसाठी. त्यांचा देखील मनपूर्वक आपण या ठिकाणी आभार व्यक्त करूया. जवळ मॅच कडे तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज झालाय कल्पेश. ऑन स्ट्राईकला असेल फलंदाज सचिन कोहली. नॉन स्ट्राईकला पाहतोय सुजितला. एका बाजूला जर आपण विचार केला तर एक्सपिरियन्स अनुभव आणि दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर यंग टॅलेंट अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये राईट आणि लेफ्ट कॉम्बिनेशन असणारी ही जोडी. खरं तर सचिन कोहली बद्दल बोलायला गेलं तर फार मी तर वेळ लागेल कारण की फार गुणवान खेळाडू आहे. मग त्याचे स्ट्रोक्स तुम्ही पाहताय प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक्स. अगदी टायमिंगवर विश्वास देणारा खेळाडू आहे. त्याची तुम्ही बॉडी लँग्वेज ऍक्शन देखील पाहू शकता आणि शिस्तप्रिय. फटका चांगला या ठिकाणी. एक टप्पा चेंडू चालला ओव्हर द रोप सीमा पार चौकार. चेंडू फरार सीमा पार. रन्स मिळतील 4 चौकार. स्वागत. परंतु या ठिकाणी स्वागत केलं गेलं विकेटने. बिग फिश इन द नेट. सचिन कोहली बॅक टू द पॅव्हलियन.
ऐकूया डीजे यांचं सुमधीर संगीत. दोन षटकांचा खेळ अद्याप बाकी आहे आणि या उर्वरित दोन षटकांमध्ये किती रन्स येतील जाऊया आवाजात थोडा बदल करूया. ऐकूया ऋषी सरांचा आवाज. धन्यवाद. 28 धावा झाल्या स्कोर बोर्डवर. चौथं षटक घेऊन आलाय मनोज. पुन्हा एकदा सेकंड स्पेल मनोजची. सामना करेल सुजित. आता मात्र फुलटच चेंडू होता, मात्र कार्पेटने आता मात्र मिसफिल्ड होते, परंतु माग बॅकअप आहे. 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. संघाची धाव संख्या 2 ने पुढे सरकते. संघाची धाव संख्या होते 30 धावा. मागची मॅच बघितली, मिसफिल्डिंगमुळे मॅच गमवावी लागली रुद्रांश 11 संघाला. तर अशा प्रकारची चुकी न करता क्षेत्ररक्षकांनी मदत करावी गोलंदाजाला. चांगली गोलंदाजी करतोय मनोज. आता मात्र खराब चेंडू टाकतोय, वाईड चेंडू. पंच आम्हाला कळवतात की हा चेंडू खराब आहे, पॅनलाइज केलं जाईल गोलंदाजाला. अवांतर संकेत वाढ. संघाची धाव संख्या होते 31 धावा. कुठेतरी विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल जर रोखायचं असेल फलंदाजाला तर, कारण सुजित देखील चांगला फलंदाज आहे. आता मात्र जखडून ठेवलंय. निर्धाव चेंडू बीट केलंय फलंदाजाला. मनोजचा हा वेगवान चेंडू. आता मात्र गतीवर स्वार होतोय मनोज. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा. मात्र मोठी धावसंख्या जर उभारायची असेल तर नक्कीच अशाच प्रकारचे मोठे फटके टोलवावे लागतील. चेंडू जातोय वन बाउंड चौकार. आलाय. चौथी ओव्हर प्रगतीपथावर. आता मात्र स्टेप आउट झालाय आणि भिरकावलाय लेगच्या दिशेने चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे, मिसफिल्ड होते उमेश कडना आणि चेंडू जातोय सीमा पार. सापडले टीव्हीएस ची आणि ब्लॅक कलरचा त्याला बट्टा देखील आहे. घराची किल्ली त्याला आहे. ओळख पटवा आणि आपली किल्ली घेऊन जायची आहे. तर झाल्या धावा 40. आता या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पुन्हा एकदा स्टेप अप झाला, परंतु चेंडू राहिलाय खाली. निर्धाव चेंडूची सांगता. या षटकानंतर संघाची धावसंख्या मात्र स्थिर 40 धावा. डीजे
4 षटकांमध्ये. शेवटचं षटक असणार आहे 5वं षटक. गोलंदाजी मार्कवर मंगेश आला. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक असणार आहे. शेवटचं षटक किती धावा जमवेल सुजित. चांगला डोला चेंडू नोमॅन्स फील्ड मधनं 1 बाउन्स चौकार. पहिल्याच चेंडूवर आघात केला जातो सुजितच्या. चांगला फटका होता. 4 धावा मिळाल्यात, परंतु थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल केलंय. ज्या साईडला त्याचे फटके जात आहेत त्या साईडला क्षेत्ररक्षण हलवले थोडस. पुढचा चेंडू घेऊन मंगेश सामना करेल पुन्हा एकदा सुजित. लूज चेंडू होता. स्पीड मध्ये परिवर्तन केले थोडस. या ठिकाणी थोडस फंबल झाले, मात्र 2 धावा घेण्यापासून नाही रोखू शकत. संघाची धावसंख्या 2 पुढे सरकली. संघाची धावसंख्या होते आता मात्र 46 धावा. 2 चेंडू झालेत. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. 5वं षटक हाताळतोय मंगेश आणि त्याचा सामना करतोय सुजित. आतापर्यंत 2 चेंडू मध्ये त्यांनी तब्बल 6 धावा घेतल्यात. वारंवार सांगितलं जात आहे, गोलंदाजाला सूचना दिली जाते की एखादा तरी बॉल डॉट काढ, आणि गरजेचं आहे ते. आता मात्र लोअर फुल टच चेंडू होता. चेंडू समोर क्षेत्ररक्षक. एका धावे व्यतिरिक्त काही हाती लागणार नाहीये, तर संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली. संघाची धावसंख्या 47 धावा. आता मात्र कमबॅक केलंय थोडासा मंगेशने. अशाच प्रतीचे चेंडू टाकावे लागतील, रोखावं लागेल. जर 50+ जर रन होत आहेत तर प्रसन्न स्ट्रायकर्सला कोणी थांबू शकत नाहीये. आता मात्र पुलचा फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी. हे पहा, अशा प्रकारचं क्षेत्र जर तुम्ही कॅच एक्झिक्यूट करू शकत नसाल तर कमीत कमी चेंडू आपल्या मागे जाता कामा नाही याची काळजी घ्यायची असते. चांगला प्रयत्न होता. एक युवा खेळाडू, त्याला समजलं नाही चेंडू वरती उडाला कुठल्या बाजूला पडेल याचा त्याला अंदाज नाही आला आणि चेंडू सीमापार गेला 4 धावांसाठी. गोलंदाजी मात्र चांगली गोलंदाजी करतोय मंगेश, परंतु साथ मिळत नाहीये क्षेत्ररक्षकांकडनं. पुन्हा एकदा स्टेप आउट झालाय, परंतु निर्धाव चेंडू. कोणतीही धाव नाही या चेंडूवर. मला असं वाटतं या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल मंगेशचा. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू स्कोर बोर्डवर लागल्यात. 51 धावा. शेवटच्या चेंडू मध्ये किती धावा जमा करू शकतोय संदेश, पाहूया. मंगेश टू संदेश. हा पिच चेंडू आणि बीट झालाय. निर्धाव चेंडूची सांगता. 1 इनिंग झाली आहे. 1 इनिंग नंतर स्कोर बोर्डवर लागलेत 51 धावा. विजयासाठी 7 आसरा वॉरियर्स संघाला 52 धावांची गरज असणार आहे 5 षटकांमध्ये. धन्यवाद. आता देऊया एक संधी डीजेला. ऐकूया त्यांचं सुमधुर संगीत.
मॅच 7 वॉरियर्स आणि प्रसन्न स्ट्रायकर्स मध्ये आपण पाहतोय. ओपनिंग साठी सचिन कोहली आणि मिलिंद भोईर ही जोडी आपण पाहिलं. चांगली बॅटिंग सचिन कोहलीची आणि सुजितने देखील आपल्या संघासाठी मोलाचं योगदान दिलंय. 12 चेंडूमध्ये 18 रन्स आणि चांगलं फिनिश केलं संदेशने. त्याच्या बॅट मधून देखील 2 षटकार आले. पहिल्या षटकामध्ये उमेशच्या आल्या 10, मनोजचं दुसरं षटक, रन्स आल्या 6. कल्पेश आणि मनोजने अनुक्रमे तिसरं आणि चौथं षटक फेकलं. 12 रन्स त्या षटकांमध्ये आल्या आणि शेवटच्या षटकामध्ये रन्स आल्या 11. अशा एकूण 51 रन्स आपण पाहिले आणि 52 रन्स या ठिकाणी लक्ष आहे. सन्माननीय आदरणीय शंकर पाटील सरांना आमची विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये यावं. शंकर पाटील सरांना आमची विनंती आहे. सर आपण अतिथी कक्षामध्ये यावं. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंचांना आमची विनंती असेल आपण मैदानाकडे प्रस्थान करायचं आहे. बॅट्समन त्या ठिकाणी रेडी झालेत. 52 धावांचं लक्ष असेल. पाहूया षटक आहेत 5 षटकांचा हा सामना. 30 चेंडू आणि 52 धावांचं लक्ष. विजयी संघ सेमीज मध्ये दाखल होणार आहे. क्वार्टर फायनलचा हा सामना आपण पाहता. ऑलरेडी सेमीज मध्ये संघ पोहोचला. निखिल माळी यांचा सुवांशू एंटरप्राइजेस या संघाने सलग 2 सामने जिंकलेत. पहिला संघ की जो सेमीज मध्ये दाखल झाला. आज एक टीम क्वालिफाय केली जाईल फायनलसाठी आणि कोणता संघ असेल जरूर आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये ते समजणार आहे. परंतु तत्पूर्वी ही मॅच विजयी संघ सेमीची लढत खेळणार आहे तर पराभूत संघ याच ठिकाणी थांबणार आहे. त्यांचं अस्तित्व याच मॅच नंतर संपेल. इट्स अ डू ऑर डाय. अर्थातच महत्वाची ही लढत आहे. मॅच आपण लाईव्ह एन्जॉय करताय. 7 वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात प्रसन्न स्ट्रायकर्स. 52 धावांचं लक्ष असेल 7 वॉरियर्स संघाच्या समोर. मैदानात 2 फलंदाज. एका बाजूला वैभवला आपण पाहणार आहोत. दुसऱ्या बाजूला कल्पेश असणारा. पहिलं षटक स्ट्राईक गोलंदाज. पहिल्या षटकासाठी सचिन कोहली पहिल्या षटकासाठी आज स्ट्राईक गोलंदाजच्या भूमिकेत आपण त्याला पाहतो. पंचांचा ग्रीन सिग्नल येईल आणि तदनंतर मात्र आपण दाबाला सुरुवात करूया. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे पहिलं षटक. गोलंदाज सचिन कोहली झाला. बॉलिंग ट्रॅकवर सज्ज. पहिला चेंडू सेन्सिबल क्रिकेट. हलक्या हाताने फक्त ढकललं. चेंडूला पॉइंट रिजन मध्ये रन्स आले 1. पण पॉइंट क्षेत्र म्हटलं की मग जॉन्टी रोड्स यांची आठवण झाली. एक मॅच अशी होती की त्या मॅच मध्ये ते प्लेइंग 11 मध्ये नव्हते. ऍज अ 12th मॅन खर तर ते त्या मॅच मध्ये होते. एक खेळाडू इंजर्ड झाला. त्यांना संधी मिळाली. ते क्षेत्ररक्षण करण्यासाठी गेले आणि तब्बल 5 कॅचेस पकडल्या आणि खूप सारे रन्स देखील त्यांनी वाचवले आणि त्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चं पारितोषिक त्यांना मिळालं. पहा 12th मॅनला देखील पारितोषिक मिळताना आपण पाहिले. जबरदस्त कनेक्शन. चेंडू मात्र चाललंय सीमा पार. षटकार. स्वतःचं आणि संघाचं अकाउंट या ठिकाणी ओपन केलं गेलंय षटकाराने. कल्पेशला आपण पाहतो. ऑलरेडी 1 रन्स पहिल्या चेंडूवर आले होती. स्वतःचं अकाउंट केलं होतं षटकाराने. 600च्या स्ट्राईक रेटने सुरुवात केली कल्पेशने. नेक्स्ट बॉलवर सिंगल स्ट्राईक रुटेट. पण षटकारानंतर तुम्हाला सिंगल किंवा स्ट्राईक रुटेट करता आली पाहिजे. असं नाहीये की प्रत्येक चेंडूवर षटकारच यायला पाहिजे. 52चं टार्गेट आहे. 5 षटकांचा सामना. खूप सारा वेल तुमच्याकडे आहे. खूप सारे चेंडू तुम्हाला खेळायला मिळतील आणि खरं तर मोठी संधी खरं तर 5 षटकांमध्ये असते फलंदाजांकडे. ज्या अर्थी मैदानाच्या आतमध्ये सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतो. पण एक फटका फक्त मोठा घ्यायचा आहे एका षटकामध्ये. तो ऑलरेडी 1 षटकार आला. बरोबरीच्या चेंडूंवर सिंगल डब्बस जरी आल्या तर देखील सामना जिंकू शकतात. ही रणनीती
हा गेम प्लॅन आपण 7 असरा वॉरियर्स टीम कडून पाहतोय. 3 सिंगल 1 षटकार एकूण धावसंख्या स्कोर कार्ड वर 9 रन्स. 9 धावा धाव फलकावर क्रिकेटचं मादक सौंदर्य दीपेक्षा कव्वरला गोलीच्या वेगाने चेंडू फरार सीमा पार चौकार. थर्टीन रन्स ऑन द बोर्ड. 13 धावा धावफलकावर आहेत. 52चं टार्गेट. 52 धावांचा पाठलाग करत असताना 7 असरा वॉरियर्स या फ्रँचाइज टीमला आपण पाहतोय. त्यांच्या विरोधात प्रसन्न स्ट्रायकर्स. महत्वाची मॅच आहे. इट्स अ डू ऑर डाय. कशाला त्याला तुम्ही टीमचा हिस्सा करा. चला जायचंय घाई करा. क्रिकेट नको. आणि जो खेळाडू मैदानात गेले त्याला आपण आता पाठवा 12 मॅनच्या भूमिकेत. जर का काही षटकांमध्ये जर आणखीन एक खेळाडू जर इंजर्ड झाला तर मग या खेळाडूची आवश्यकता तुम्हाला भासू शकतो. येस थँक्यू सो मच. एकदा 12 मॅन साठी एकदा जोरदार टाळ्या उद्या पहा. त्यांनी कोणत्या प्रकारचा प्रश्न विचारला नाही आयोजकांना आणि सरळ ते आता डगआउट मध्ये आलेले आहेत. अशा प्रकारची स्पोर्ट्समॅन स्पिरिट खेळाडू वृत्ती दाखवणं गरजेचं आहे. सो वेलकम. त्याचं आपण स्वागत करूया. धावसंख्या एकूण 13 धावा स्कोर कार्ड वर पाहतोय. फटका चांगला. वाऱ्याच्या लाटांवर चेंडू झाला स्वार परंतु एलिव्हेशन नव्हतं आणि त्याच कारणास्तव चेंडू मात्र आपण पाहायला आला होता कापेट. 2 टप्प्यानंतर चेंडू फील झाला. षटक संपलं पहिल्या षटकांती धावसंख्या एकूण 15 धावा स्कोर कार्ड वर आपण पाहतोय. 52 धावांचं लक्ष आहे. क्वार्टर फायनलची लढत जिंकणारा संघ सेमीज मध्ये दाखल होईल आणि स्वायंशू इंटरप्राइजेसच्या विरोधात ती टीम लढणार आहे. कोणता संघ असेल का 7 असरा वॉरियर्स की असेल प्रसन्न स्ट्रायकर्स. येणाऱ्या काही षटकांमध्ये याचा निर्णय लागणार आहे कारण की कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. सो एक संघ ऑब्विसली जिंकणार आहे आणि एक संघ जरूर पराभूत होणार आहे. प्रेक्षक देखील आपण मैदानाच्या चारी दिशेला आपण पाहतोय. शेताच्या बांधावर बसून क्रिकेट या खेळाचा आस्वाद घेताना एक आमचे दर्दी प्रेक्षक त्या सर्वांचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. आपण पाहताय उंबरठे विभाग प्रीमियर लीग 2024 चांगलं ऍडिशन. खूप चांगलं पर्व. खूप चांगलं देखणं असं आयोजन या ठिकाणी उंबरठे नगरीमध्ये आपण आहोत. निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे गाव आणि शांत आणि मेहनती लोकांचं गाव म्हणून उंबरठे गावाची ओळख आहे. फटका या ठिकाणी फसला. स्लोवर डिलिव्हरी फेकली. गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. चेंज ऑफ पेस. आई वज्रादेवी माऊलीचा आशीर्वाद या गावावर सदैव राहिलाय आणि पोलीस दलात अनेक ना आपण पाहतोय. सुशिक्षित लोकांचा गाव म्हणून देखील ओळखला जातोय आणि सैनिक दलामध्ये देखील अनेक सैनिक अधिकारी देखील याच गावाने दिलेत. जरूर या सर्व मान्यवरांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. चांगला फटका आहे. कव्वरला क्षेत्ररक्षक थोडा फंबल झाला. रन्स आले 1. पण घाई करण्याची काही आवश्यकता नाहीये. 7 असरा वॉरियर्सला ही महत्वाची जोडी आहे. वैभव आणि जर आपण विचार केला तर वैभवच्या समवेत कल्पेश राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित केले गेलेले देखील ह्याच गावाने दिलेत. अर्थातच सन्माननीय प्रदीपजी गोविंद पाटील माजी पोलीस खरं तर यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. ते देखील ह्याच उंबरठे गावातील आहेत. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये साहेबांची उपस्थिती आपण पाहिले आणि नॅशनल गोल्ड मेडल कराटेमध्ये खरं तर रोहित म्हात्रे यांना देखील मिळाले. ते देखील याच गावाचे आहेत.
त्यांचं देखील मनपूर्वक आपण स्वागत करूया. सो खूप मोठा वारसा खरं तर या गावाला लाभलेला आहे. प्रणित पाटील उंबर्डे या टीमचं हे भव्य दिव्य क्रीडांगण आणि या मैदानावरती क्रिकेटचं बॅटल आपण पाहतो. फटका चांगला त्या ठिकाणी फ्लिक ऑफ द रिक्स पाहायला मिळाला. बांधाला चेंडू वाढला आणि त्यानंतर तू मैदानाच्या आतमध्ये काही आवश्यकता नाहीये. रनआउटचा धोका ठरला असता, खेळाडू धावबाद झाला असता, परंतु सध्या स्थितीत खेळाडू सुरक्षित आहे असं म्हणावं लागेल. धावसंख्या 17. अनेक समालोचक म्हणत असतात की 17 म्हटलं की मग कोणाला तरी कचरा होणार, ही अंधश्रद्धा आहे. अंधश्रद्धावर विश्वास कोणीही ठेवू नका. पूर्वी असं व्हायचं की आजारी पडल्यानंतर एखाद्या भक्ताकडे जायचे, आजकाल डॉक्टरकडे जा तुम्ही. फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहे, त्याला केलं बीट, चेंडू चाललाय सीमा पार, चौकार. स्कोर कार्ड वर 21 धावा धाव फलकावर यशस्वी पाठलाग सुरू आहे. कोणत्या प्रकारची रिक्स घेत नाहीयेत, कोणत्या प्रकारची घाई नाहीये. खूप चांगली पार्टनरशिप. लास्ट बॉल या ठिकाणी कव्हरला 30 सर्कलच्या आतमध्ये चांगला प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. काही रन्स जरूर रोखले. षटक संपलं दुसरं. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. धावसंख्या 11 धावाच्या सरासरीने आपण पाहतोय. एकूण 22 धावा स्कोर कार्ड वर आहेत. येणारे चेंडू बाकी असतील 18. आणि आता विजयासाठी जर आपण विचार केला तर एकूण 30 धावसंख्येची आवश्यकता आहे. रिक्वायर्ड रन रेटचा आपण विचार केला तर प्रतिषटक 10.00 असा रिक्वायर्ड रन रेट ने खरं तर पुढे जायचं आहे. 7 असरा वॉरियर्स या टीमला. चला स्पीडअप करा पंच, त्यांना तुम्ही सूचना द्या. चला स्पीडअप करा. पण आणखीन एक 5 षटकांचा सामना बाकी आहे. अर्थातच सेमीची लढत आज एक होणार आहे, ते देखील लक्षात ठेवा. 5:30 संपल. चला पंच थोडं स्पीडअप करा आता मात्र, कारण की मधल्या वेळेत एक अर्ध्या तासाचा एक व्यत्यय आला होता. काही हरकत नाहीये, असं होत असतं. बड़े बड़े देशों में छोटी छोटी बातें होती रहती हैं. काही प्रेशर किंवा विचार करण्याची आवश्यकता नाहीये. 3 षटकांचा खेळ अद्याप बाकी आहे. 30 करायचे आहेत. प्रतिषटक 10 धावांची आवश्यकता. प्लस पॉइंट आहे 7 असरा वॉरियर्सला. त्यांचा एकही विकेट गेला नाहीये. पाहूया. चांगला फटका, जबरदस्त कनेक्शन, चेंडू चालला सीमा पार, षटकार. आमचे साथी समालोचक ऋषी सांगतात की माझ्याच टीम मधले खेळाडू आहेत, परंतु जेव्हा गावकीचा संघ असोसिएशन मध्ये खेळण्यासाठी येत असतो तेव्हा एवढं चांगलं प्रदर्शन राहिलं नाहीये, खास करून वैभवचा. परंतु फ्रँचाइज टीम म्हटली की मग प्रेशर आलं. काहीसा मेसेज संदेश दिलाय वैभवने की तो सांगतोय आज माझा दिवस आहे आणि प्रत्येकाची वेळ असते असं म्हणूया आपण. आणखीन फटका नाहीये, फसला नाहीये असं म्हणावं लागेल. फिल्डर पासून थोडासा दूर राहिला. त्यानंतर रन्स आली 1. पण फ्रँचाइज टीम म्हटली की मग किती पॉइंट्स तुम्हाला खरेदी केले, तुमच्यावर विश्वास दाखवलाय ज्या टीम ओनरने, तो तुम्हाला सार्थक करायचा असतो. कारण की फ्रँचाइज टीम मध्ये तुम्ही जर खेळलं नाही तर मग पुढच्या वर्षी परत तुम्ही सोल्ड होणार नाही, अनसोल्ड व्हाल. आणि मोठी बोली लागली असेल तर तुमचा खेळ देखील मोठं होणं गरजेचं आहे. ज्या अर्थी पेन तालुका प्रीमियर लीग मध्ये आपण अनेक आयकॉन्स पाहतो. मग बादल, सुशांत असेल, नसीब किंवा हरेश गावण सारखे आयकॉन खेळाडू, रोहन सारखे आयकॉन खेळाडू आपण पाहिलेत. वाईटचा इशारा आला, त्यांच्यावर मोठी जिम्मेदारी असते. परंतु इंग्लंड प्रीमियर लीग IPLच्या धर्तीवर आयोजित
अनेक प्रीमियर लीग म्हणतो तिकडे फार पैसा मिळतो. त्या ठिकाणी पॉइंट्स नसतात, त्या ठिकाणी लाख किंवा करोडोमध्ये बोली लागल्या जातात. मग जेवढ्या पैशाने तुम्हाला खरेदी केलं तेवढाच दमदार प्रदर्शन देखील देणं गरजेचं आहे. शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी आणखीन एक व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी सुरू आहे. पण गरिबी में आटा गेला. एक तर रन्स कमी आहेत आणि मग तुम्ही अशा प्रकारची गोलंदाजी करता, सो तुमच्या संघासाठी थोडं घातक होईल. काही आवश्यकता नाहीये. स्टंप टू स्टंप लाईन करणं गरजेचं आहे. उभरता गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. नाव आहे सुजित कांदले. टीम मधून खेळणारा गोलंदाज पन्ना आठवे. खूप चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला सुजितचा. आय एम ऍक्शन त्याची आहे आणि खूप चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. लाईन त्यांनी लेन तितकीच चांगली होती. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. खरं तर आज 5वी टेस्ट मॅच देखील इंडियन टीमने जिंकल्या. एक इनिंग आणि समथिंग 50च्या पलीकडे काहीतरी रन्सने जिंकल्यात. सो आज देखील खूप चांगला दिवस गेला इंडियन टीम साठी देखील. फटका या ठिकाणी हवेत आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. नोमॅन्स लँड मध्ये सेफली लँडिंग पाहायला मिळाली. सुरक्षित स्थानी चेंडू पडला. तदनंतर रन्स आल्या 2 धावेने धावसंख्या एकूण स्कोर कार्ड वर पाहायला मिळत आहेत 33 धावा स्कोर कार्ड वर या ठिकाणी आपण पाहतोय. षटकातील चेंडू बाकी असतील. या एकूण दोन चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे. सुजित गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. चांगला रनअप, चांगले ऍक्शन आणि अॅक्युरेसीचा आपण विचार केला तर हा तिसरा व्हाईट बॉल आहे. पण गती कधी कधी तुमची दुर्गती देखील करू शकतोय. हे आज पाहायला मिळालं. अतिरिक्त गती तुमच्याकडे आहे. तुम्हाला जर एक्स्ट्रा स्पीडने चेंडू फेकायचा मग लाईन आणि लेंथ चांगली असणं गरजेचं आहे. खास करून शोएब अख्तर पाकिस्तानचा गोलंदाज 150च्या पलीकडे स्पीडने तो चेंडू फेकायचा. आणि सध्याच्या घडीला जर विचार केला तर जसप्रीत बुमराह ची खरं तर आज आठवण झाली. या ठिकाणी देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. शॉर्ट पिच चेंडू जरूर होता. अधिक उचली घेतली नाहीये. चेंडू डॉट बॉल आला. धावसंख्या आपण पाहतोय 34. ISPL मध्ये करण अंबाला. टॅप बॉल क्रिकेट म्हणावं लागेल. एका बाजूला टेप लावली असते आणि एक शायनी साईड असते टेनिस बॉल क्रिकेटची. तो कंट्रोल करणं थोडा कठीण आहे. झेल पकडलाय. त्या ठिकाणी टीम ओनर होता, स्वतःने पकडलाय झेल आणि त्या ठिकाणी धक्का. पहिला फलंदाज कल्पेश तंबूच्या आशया. बारा चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे आणि विजयासाठी 18 धावसंख्येची आवश्यकता. चला का आपण वेल वाया घालता. पॅनल्टी दिली जाईल. टीम प्रसन्न स्ट्रायकर्स पॅनल्टी पहा. मी विनंती करतो तुम्हाला. पंच प्लीज तुम्ही टाइम अलर्ट करा. त्यांचा एक खेळाडू तुम्ही 30 सर्कलच्या आतमध्ये जर टाइम मध्ये जर षटकं पूर्ण झाली नाहीत तर घ्या तुम्ही. चला ड्रिंक्स ब्रेक झाले. ड्रिंक्स ट्रॉली आपण मैदानाच्या बाहेर घेऊन जा आता. विनंती असेल. त्या ठिकाणी केबी गतवर्षी फार मजा आली होती. केबी हे नाव आमच्या देखील लक्षात आहे. ज्यार्थी त्यांची गोलंदाजी प्रसन्न स्ट्रायकर्स चा स्ट्रायकर आहे.
गतवर्षी देखील त्याच टीम मध्ये, यावर्षी देखील त्याच फ्रँचाइज टीमचा हिस्सा आहे. 12 चेंडू मध्ये आता करायचे रन्स 18. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 18 धावसंख्येची आवश्यकता 7-18 वॉरियर्स टीमला. चांगला फटका, चेंडू झालाय सीमा पार, षटकार. अद्याप विचार आपण केला तर 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. पहा एका षटकाराने गणित फार बदललेत. गोलंदाजाला काहीसा मेसेज संदेश दिला जातो या ठिकाणी सिनियर खेळाडूंकडून. चौथ्या षटकासाठी साहिलला पाहतोय. मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच च्या खेळाडूला मिळाला. तो खेळाडू तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. पण 12 रन्स म्हटलं टेनिस बॉल क्रिकेट मध्ये की फक्त 2 चेंडू, मग कारण की 2 षटकार मॅच फिनिश होऊ शकतोय. अकरा चेंडू आणि 12ची आवश्यकता. शॉर्ट पिच चेंडू आहे. चेंडू हवेत ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. सिंगल कंप्लीट झालंय. दुसऱ्याच्या शोधात आहे, पण तू चेंडूने मात्र अक्षरशः फसवलाय. चेंडू झालाय सीमा पार, चौकार. संख्येची आवश्यकता आहे. स्वयंशी एंटरप्राइजेस निखिल मालीला आमची विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. निखिल माली. 8 धावसंख्येची आवश्यकता. शॉर्ट पिच चेंडू आहे. क्लासिकल फटका या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सिंगल कंप्लीट झालंय. या ठिकाणी सहजरित्या 2 रन्स कंप्लीट झाले असते, परंतु झाल्यात आता असं म्हणावं लागेल. तसा कशा खरं तर दुसरी रन्स घ्यायची नव्हती, परंतु मिसफील झाली आणि 2 रन्स या ठिकाणी आल्यात. धावसंख्या एकूण स्कोर कार्ड आपण पाहतो 46-46. अद्याप 6 धावसंख्येची आवश्यकता. शॉर्ट पिच चेंडू पॉइंटच्या डोक्याच्या वरून चेंडू मात्र चाललाय डीप कव्हर पॉइंटला. सीमा रेषा पार, चौकार. दोन धाव संख्येची फक्त आवश्यकता असेल आता 7-18 वॉरियर्स टीमला. 2 धाव संख्येची आवश्यकता आहे. गोलंदाज साहिल. लोगो फुल टॉस चेंडू, बॅक टू बॉल ड्राईव्ह पाहायला मिळाली आणि तदनंतर रन्स आले. 1 सिंगल. स्कोर इज लेवल. या ठिकाणी फक्त आता 1 धावेची आवश्यकता आहे. चला निखिल माली विनंती असेल, निखिल आपण येऊन थांबायचं आहे. आलाय निखिल, सो थँक्यू. फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. या षटकातील चेंडू बाकी असेल 1. लास्ट बॉल विनिंग स्ट्रोक साठी खेळाडू असेल ऑन स्ट्राईकला रितेश. फटका चांगला, क्षेत्ररक्षकाला झेलच्या खाली, झेल ड्रॉप झाला आणि हा सामना मात्र देखील इथेच संपलाय. सामना जिंकलाय 7-18 वॉरियर्स या टीमने. As in the mix.